नारिवलीकडनं आदित्य गोरपेकर आणि साथीनं फलंदाज नयन पाटील. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिले षटक हाताळत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर्स नेम पंकज पावशे. मागच्या मॅच मध्ये विथ द बॅट 49 बनवल्या होत्या. गोलंदाजी देखील चांगली राहिली होती. तोच पंकज आता गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतो. 4 षटकांची मॅच. गेम ऑन, लेट्स प्ले. रजनीतील आजची हा अंतिम सामना, अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. पंकज त्याच्या समोर आदित्य. पहिला चेंडू तेज तर्रार चेंडू पंचांकडे कटाक्ष जरूर टाकला होता. मात्र पंच दर्शवतायत की जी वाईड लाईन आहे तिच्या आतमधनं हा चेंडू, रिटर्न क्रीजच्या आतमधनं जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू. 1:04 पहिला चेंडू डिलिव्हर झालाय. म्हणजे 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं आणि 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. चांगला चेंडू ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साइडला चेंडू टर्न करण्यात आला. अलॉंग द कार्पेट अगदी जमिनीला घासत हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. चपलाईनं धावा 2 कंप्लीट केल्यात. इथे एक एक धावेसाठी संघर्ष पाहायला मिळेल, कारण की 2 तुल्यबल संघ आता आमने सामने पाहायला मिळत आहेत. एका बाजूला टीम नारिवलीचा विचार केला तर दातिवली सारख्या दमदार संघाला परास्त केले, तर टीम बामालीनं भंडारलीला परास्त करून द्वितीय फेरीमध्ये हे 2 संघ आमने सामने पाहायला मिळत आहेत. आव्हान कायम राखण्यासाठी ही मॅच दोघांसाठी महत्वाची. 4 षटकामध्ये किमान 40+ धावा बनवण्याचं मानस टीम नारिवलीचं देखील पाहायला मिळेल. चांगला चेंडू रफ्तार पाहायला मिळते, मात्र आता दिशेवरती नियंत्रण नव्हतं. पहिला चेंडू जसा हाताळला होता त्याच प्रकारचा काहीसा प्रयत्न पंकज पावशे करत होता. मात्र हा चेंडू अतिरिक्त बाहेर निघाला आणि आमच्या ऑफिशियल पंच भाने सर या ठिकाणी मात्र इशारा देतात तो स्वेरचा. अतिरिक्त धाव संघाच्या अकाउंट मध्ये आता ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावपळकावरती 3 धावा. षटकातील पुढील चेंडू चांगला चेंडू आहे. ओव्हर द कव्हर, अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो, त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार. संघर्षमय चौकार. चौकार आलाय. गरज आहे चौकार षटकारांची. टार्गेट चांगलं सेट करावं लागेल. प्रतिस्पर्धी संघ ज्या संघानं या स्पर्धेतील उच्चांक नोंदवलाय त्या संघासमोर धावसंख्येची गरज असेल. रिदम मध्ये मात्र थोडासा अडथळा आपण पाहतोय. पंकजला आलाय, त्या कारणास्तव गोलंदाजी मार्क वरती तो पुन्हा परतताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण की ॲज अ फास्टर गोलंदाज आपल्याला भरपूर साऱ्या क्रिया पार कराव्या लागतात. रनवे मध्ये धावणं, रिलीज ऑफ डिलिव्हरी, त्यानंतर स्वतःचा फॉलो थ्रू आणि फॉलो थ्रू सांभाळत असताना बॅलन्स देखील सांभाळावा लागतो. फुलटॉस चेंडू, वेगवान चेंडू, तितक्याच सुंदररित्या स्वीपचा हा देखणा फटका. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. धावा 2 त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळतो, चांगला दर्जा. कारण की डे मध्ये जेव्हा आपण खेळतो तेव्हा मात्र रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थकवा जास्त जाणवतो. सध्याच्या घडीला रजनी क्रिकेटमध्ये फारसा थकवा मी म्हणेन धाव घेत असताना फलंदाजांना येत नाहीये. याचंच कारण की सातत्यानं धावा वेगाने एकवटल्या जात आहेत. दरम्यान हा चेंडू तेज तर्रार चेंडू. ओव्हर द कव्हर, अप्रतिम फटका. इनफिल्डच्या वरतून सुरेख फटका. चेंडू थांबणार नाही. एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. एका बाजूला मैदानाच्या बाहेर अगदी तडफडत असताना सचिनला पाहतोय. याचं कारण की मॅच महत्वाची आहे. इनॅक्शन मध्ये तो नाहीये, दुखापत झाली आहे, तरी देखील त्याला असं वाटतं की इथनं काय करू आणि काय नको. कारण की त्याला देखील माहित आहे ॲज अ क्रिकेटर जेव्हा जेव्हा आपण दुखापतग्रस्त होताना तेव्हा तेव्हा मैदानामध्ये ज्या काही घडामोडी चालत असतात त्याकडे बारीक लक्ष
त्या खेळाडूचं नेहमीच आपण पाहतोय. षटक आता पहिलं कंप्लीट झालं. धावसंख्येचा विचार केला तर बिनबाद या ठिकाणी एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 15 धावा धावपळकावरती. बहुमूल्य योगदान ह्या दोघांचं एका बाजून आपण नयन पाटीलला पाहतोय. मात्र नयन पाटीलच्या वाट्याला एकही चेंडू आला नव्हता. 6 चेंडू फेस केले ते आदित्य गोरपेकरनं आणि ज्यानं 2 चौकार दाखवले आणि चांगले योगदान आपल्या टीमसाठी. आतापर्यंत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 15 धावा. एक स्क्वेअरच्या माध्यमातून देखील धावा आली होती. चांगले योगदान. पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारे स्टार्ट गरजेचा होता त्या प्रकारचा फ्लाइंग स्टार्ट खरं तर मिळवून दिलाय तो आदित्य गोरपेकरनं. एका षटकाखेरीज 15 धावा. जबरदस्त सुरुवात. बिनबाद ही जमेची बाब टीम नारिवलीसाठी आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी आता षटक क्रमांक 2 सूरज भोईर आपल्याला पाहायला मिळेल. यस, सूरजनं जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर रुपेश पाटील नागावचे यांच्याकडनं 2121 रुपये जो त्यांचा लकी क्रमांक असावा त्या कारणास्तव 2121 हे कॅश प्राइज सूरजला देण्यात येईल. त्यासाठी त्याला कारनामा करावा लागेल तो विकेट हॅट्रिकचा. समोर फलंदाज त्याच्या समोर असेल तो आता नयन पाटील. पहिला चेंडू फेस करेल ह्या मॅचचा. राईट ऑन द विकेटनं राऊंड द विकेटनं येतोय. चांगला फटका आहे. सुरेख फटका गॅप मधनं चेंडू गोलीच्या वेगानं धन करत सीमारेषा पार. चौकार. एका बाजूने आदित्य आक्रमक झालाय साथीनं. आता नयन पाटीलनं देखील बॅटचा फेस ओपन केलाय. चेहरा ओपन करत असताना बॅटचा दमदार चौकार दाखवला. खर तर सुरेख चौकार आपण पाहिला तो फलंदाज नयन कडनं. लाजवाब अपड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. इथे देखील तसाच प्रयत्न होता. अपील यष्टांच्या मागून यष्टी रक्षकाचा पाहायला मिळतोय. पंचांवरती मात्र दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला यष्टी रक्षकाचा. डॉट चेंडू. चौकारानंतर पलटवार करत असताना सूरज भोईरला आपण पाहू शकाल. तेच तर्रार गोलंदाज आहे. खरं तर नेहमीच वेगवान चेंडू त्याच्या मार्फत आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. अगदी त्याचा जर रनअप पाहिला तर 38 सर्कलवरनं तो रनअप आपण घेताना पाहायला मिळतोय. इथे देखील फटका सजवला. चेंडू हवेमध्ये आहे. उंची तर आहे, लांबी पाहावी लागेल आणि यष्टी शतरक्षक त्या ठिकाणी होता. त्याच्या हातामध्ये हा बॉल विसावला. धक्का पहिला लागला. पहिला ब्रेक थ्रू. बॅक टू द डगआउट नयन पाटील. सौरभ भोईर मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅचचा मॅच विनर, मॅन ऑफ द मॅच हा किताब ज्यानं पटकावला होता तो खेळाडू आता मैदानात झालाय दाखल. संघाचा प्रमुख खेळाडू आहे. खरं तर ऑलराऊंडर ही भूमिका सातत्याने ह्या टीमसाठी तो बजावताना आपल्याला पाहायला मिळतो. तो सौरभ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नयन पाटील बाद झाला. त्याच्या जागेवरती 3ऱ्या क्रमांकावरती सौरभ आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मागच्या मॅच मध्ये फिनिशर ही भूमिका त्याच्यावरती सोपवली होती. या मॅच मध्ये त्याला वनडाऊन साठी पाचारित केलं जाते. अशा अपेक्षा ह्या फलंदाजाकडनं नेहमीच केली जाते. एका बाजूला चांगला खेळ आदित्य दाखवतोय. त्याच्या साथीनं चांगली साथ संगत द्यावी लागेल. त्यात सौरभ भोईरला देखील पहिलं यश सूरजनं आपल्या टीमला मिळवून दिलंय. पहिला ब्रेक थ्रू. विकेटचा हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा देखणा फटका. चेंडू एका टप्प्यावरती सीमा रेषा पार. खणखणीत असा चौकार. षटकार किंवा 2 चौकार हे आगलं वेगळं पारितोषिक आहे. 2 षटकार आणि 1 चौकार. 1100 रुपये कॅश प्राइज आहे. खरं तर कॅश प्राइज सिंगल साठी येणं गरजेचं असेल. फटका अतिशय चांगला होता. सुरेख फटका. पहिल्याच बॉलवर रिव्हर्स स्वीपचा फटका दाखवला तो सौरभ भोईरनं. जणू काही डगआउट मधनं सेट होऊन आलाय.
फुटबॉल सारखा त्याला जणू चेंडू दिसतोय आणि त्या प्रकारचा त्यानं फटका दाखवला. 4 प्राप्त झाले. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा. 23 धावपळकावरती आतापर्यंत एकमात्र गडी बाद झालाय आणि चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक फलंदाजाकडनं. सूरजचा हा चेंडू फुल टॉस बनवलाय, पाठवलं पॅडल स्वीपच्या माध्यमातून लॉंग लेग रिजनला. वम्बो चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार फलंदाज सौरभ भोईर कडनं. मागच्या मॅच मध्ये देखील सलग 3 चेंडू 3 चौकार हा विक्रम केला होता सौरभनं आणि आता देखील 2 चेंडू 2 चौकार ठोकले. सूरज भोईर वरती तो आता चढाई करताना पाहायला मिळतो. आक्रमकतेनं मात्र बॅटिंग दोन्ही एंड दोन्ही बाजून आपल्याला पाहायला मिळते ती टीम आई गावदेवी नारिवलीकडनं. इथे देखील रिव्हर्स स्वीपचा फटका दाखवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. ॲक्युरेट एक टप्प्यावरती हा चेंडू फील्ड केला होता. प्रयत्न रनआउटचा पाहायला मिळाला. जीवाच्या आकांतानं खरं तर हा प्रयत्न केला होता. प्रयत्न सफल फलंदाजांचा झाला कारण की धावा 2 पूर्ण केल्या. अगदी रिस्क घेतली होती. असं म्हणतात रिस्क बिना कुछ हासिल नाही होता आणि ती रिस्क या ठिकाणी सौरभ आणि आदित्यनं घेतली. धावा 2 कंप्लीट केल्या. षटक आता दुसरं देखील झालंय पूर्ण आणि धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती 29 धावा. षटक 2 समाप्त झालेत. टीम नारिवलीची आपण नेहमी पाहिली आहे. ते 2 फलंदाज सौरभ भोईर आणि एका बाजूनं आदित्य गोरपेकर पाहायला मिळतं. जर ह्या दोन्ही फलंदाजांना शेवटपर्यंत सामना केला तर निश्चितपणानं 50 अप धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा गोलंदाज. पहिला चेंडू लाजवाब फटका. अगदी टायमिंग बेमिसाल होतं. चेंडूला पाठवलं आता स्क्वेअर ऑफ द विकेट. अगदी बिहाइंड द विकेट देखील म्हणावं लागेल. चेंडू निघून जाईल तो आता सीमारेषा पार. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पारानंतर नेहमीच आपण एकनाथजी माली यांची गीत संगीत ऐकतो कारण की त्यांच्या गीतामध्ये निश्चितपणानं जर आपण विचार केला तर भरपूर गोष्टी आढळून येतात. त्यामध्ये डबल मिनिंग भरपूर सॉंग्स त्यांच्या आपल्याला पाहायला मिळतात. मात्र ते सॉंग्स ना जेव्हा त्यांना विचारलं जातं ना तेव्हा ते पटवून देतात त्याचा गीताचा अर्थ. खरं तरी ही कला कुशलता त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांची मागणी. गोलंदाजावरती आक्षेप का? वेस्ट हाईट साठी. यस, तर वेस्ट हाईट साठी चेक करण्यात येत आहे. चेंडूमध्ये किती उंची आहे. वेस्ट हाईट पेक्षा हा चेंडू वर आहे की खाली आहे त्यासाठी ही शहानिशा श्रीनाथ पाटील ह्या ठिकाणी आहेत. यस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. व्हॅलिड बॉल आपण पाहू शकाल. तर हा व्हॅलिड चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. ते ह्या बॉलवर जेवढ्या धावा असतील तेवढ्या धावा ग्राह्य. 1 धाव एकवटली गेली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती
आपण पवन पावशेला पाहतोय. षटक क्रमांक 3 पवनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. नागावगाव एंडकडनं चांगला चेंडू यष्टीरक्षकाकडनं जरूर चुकी झाली. बॅकअपला शॉट फाईन लेग आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूची फील्ड केली जाईल. तोपर्यंत धावेसाठी दोन्ही फलंदाज धाडच करू शकले नाहीत. दोघांमध्ये क्षमता आहे. मोठ्या फटक्यांमध्ये धावसंख्या डिलेव्हर करताना हे दोघं आपल्याला पाहायला मिळतात. त्या कारणास्तव आता धावेसाठी रिस्क घेण्यात आली नाही. पवनचा पुढील चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने राईट ओव्हर द विकेटनं खरं तर गोलंदाजी होते. इथे एक धाव कंप्लीट झाली. दोन्ही फलंदाज एंड चेंज करतायत. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धावपळकावरती मात्र अंकित आपल्याला पाहायला मिळेल. आदित्य जो सलामीसाठी आला होता, चांगला खेळ आतापर्यंत आदित्यचा देखील आपण पाहिला. आणि साथीनं सौरभ भोईर ज्याने बॅक टू बॅक 2 चौकार दाखवले होते, त्यानंतर आता थोडासा तो स्ट्रगल करताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक आतापर्यंत जर आपण विचार केला तर थोडं का होईना दिलासाजनक षटक टीम 11 मुकुंद 11 बामालीसाठी पाहतोय. चांगला फटका आहे ऑफ ड्राईव्हचा. हा क्लासिकल फटका आपण पाहतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षण होतं. चेंडूची अडवणी होईल तोपर्यंत धावा 2 पूर्ण होत आहेत. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. या षटकामध्ये जरी मोठ्या फटक्याच्या साह्यानं धावा आल्या नसल्या तरी देखील रनिंग बिटवीन द विकेटनं मात्र धावा एकवटल्या जात आहेत आदित्य आणि सौरभकडनं. त्यांना माहित आहे निर्धारित आणखीन एक षटक शिल्लक आहे. त्या षटकामध्ये आपण आक्रमण करू शकतो. ते विकेट टिकवून देखील खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा फटका आणि तिथे देखील क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतो. स्वीपर कव्हरला इथे देखील धावा 2 पूर्ण होतील. चांगली धावसंख्या सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. या षटकाचं जर आपण गोलंदाजी विश्लेषण आपण पाहिलं तर या षटकामध्ये धावा 10 आल्या आणि 3 षटकानंतर 39 धावा आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. प्रति षटक जर धावगतीचा विचार केला तर 13.0 अशी धावगती सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते. एक्झॅक्टली जर आपण विचार केला तर 1 वाजून 5 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर झाला होता. निर्धारित 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करण्यात आले आहेत. 1 वाजून आता 20 मिनिट. अंतिम षटक आणि अंतिम षटकासाठी धीरज पावशे, कारण की सचिन पावशे या मॅच मध्ये नाहीये. त्या कारणास्तव एक नौखा गोलंदाज, एक फ्रेश गोलंदाज वापरावा लागतो आणि त्याला मात्र अग्नि परीक्षा द्यावी लागेल. कारण की समोर 2 जे फलंदाज आहेत, धडाकेबाज फलंदाज, त्यांच्याकडनं चांगले फटके आतापर्यंत आपण पाहिलेत. मात्र या अंतिम षटकामध्ये तिथे टार्गेट सेट करण्यासाठी मोठे फटके वारंवार खेचण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडनं होईल. त्या फलंदाजांसमोर आता गोलंदाजी करावी लागेल ती धीरज पावशेला. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना डीप मध्ये जर आपण विचार केला तर स्वीपर कव्हर आहे, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, मिड विकेट, डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल, चांगला चेंडू, रफ्तार पाहायला मिळतोय. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी निश्चितपणानं धीरजकडनं देखील पाहू शकता. धीरज देखील दाखवतो की माझ्यामध्ये देखील टॅलेंट आहे. नेहमीच संधी मिळत नाही. कधी कधी जेव्हा प्लेइंग 11 त्यांचा पूर्णता पाहायला मिळतो तेव्हा त्यांचे प्रमुख गोलंदाज गोलंदाजी करताना नेहमी आपण पाहतो. आज मात्र सचिन पावशे इंजर्ड झालाय, त्या कारणास्तव संधी प्राप्त झाली आहे. ते आता धीरज पावशेला, तो देखील आपल्यामधील टॅलेंट सादर करतो मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू तर चांगला, दुसरा चेंडू देखील अतिशय चांगला होता. मात्र संधी हुकली, कारण की एजंट टेकन असं चित्र गरजेचं होतं, तसं झालं नाही. निसटला बॉल यष्टीरक्षकाच्या हातात आणि जीवनदान प्राप्त झाला. धाव 1 देखील पूर्ण झाली. 1च्या मदतीनं धावफलक 40 या आकड्यावर. अंतिम 4 चेंडू आता शेष आहेत. 4 मध्ये 1-2 मोठे प्रहार. एका बाजूला नारिवलीचे चाहते अपेक्षित असतील की 1-2 मोठे प्रहार गरजेचे आहेत, तर एका बाजूला प्रतीक्षा केली जाईल ती बामालीच्या चाहत्यांकडनं की आणखीन डॉट चेंडू. चांगला चेंडू ऑन साइडला, हा चेंडू फ्लिक करण्यात आलाय. डीप मधनं क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत वेगानं धावा 2 पूर्ण होत आहेत. मागील काही चेंडूंचा जर आपण विचार केला तर सातत्यानं सिंगल डबल धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. याचं कारण की फिटनेसचा दर्जा दाखवत असताना आदित्य आणि साथीनं सौरभ भोईर आपल्याला पाहायला मिळतोय.
चांगली अतिशय सुरेख स्पर्धा आपण पाहतोय. जय गावदेव जय हनुमान 40+ क्रिकेट संघ नागावच्या वतीनं अतिशय देखणी स्पर्धा आपल्याला ह्या क्रीडांगणावरती पाहायला मिळते. आझाद मैदान नागावचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला फटका, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, स्वतः गोलंदाज फॉल मध्ये धावून गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी खराब झाली. ऑन द स्टंप फेकी गरजेची होती, तसं झालं नाही या आणि लगेच धावा 2 कंप्लीट झाल्या. काय चापलाईनं धावा एकवटल्या जात आहेत, अगदी चित्त्याच्या चापलाईनं. 13 चेंडू 27 योगदान आपण आदित्य गोरपेकरचं पाहतोय, बहुमूल्य योगदान. साथीनं सौरभनं देखील चांगली साथ दिली आहे. मात्र आता अंतिम टप्प्यामध्ये जिथे गरज षटकार चौकारांची आहे अशा मुवमेंटला मात्र गोलंदाजी चांगली होते ती धीरज पावशेकडनं. प्रयत्न तर चालवलाय, स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये जज केलंय आणि वेल जज कॅच कॉटन बॉलच्या माध्यमातून हे यश धीरज पावशेला. शेवटचा एक चेंडू आता मात्र शेष आहे. टार्गेट सेट बॉल. सध्याच्या घडीला धावसंख्या धावपळकावरती 44. शेवटचा चेंडू. करण फुलोरे नॉन स्ट्रायकिंग एंडला. अंतिम बॉलवर प्रहार केलाय, ताकद दाखवली. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या आवाक्याच्या बाहेर शेवट गोड आणि या षटकारानं 50 कंप्लीट झाल्यात आणि 51चं टार्गेट. आई गावदेवी मुकुंद दिलेवन बामाली टीम समोर. अंतिम बॉल वरती जो षटकार आला ना, त्या षटकारानं ताकद दुनावेल ती टीम आई गावदेवी नारिवलीची. कारण की अंतिम बॉल वरती जे काही घडतं ना, त्यामध्ये खरं तर मानसिक बल संघाला प्राप्त होतं आणि त्या मानसिक बलाने तो संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतो. आणि पहिलं सत्र खेळाचं पूर्ण झालं. 50 धावा 4 षटकामध्ये बनवल्यात. 51चं टार्गेट आहे ते बामाले टीम समोर. हे टार्गेट कशा रीतीने पार होईल खेळाच्या दुसऱ्या सत्रात आपण निश्चितपणाने ऐकू. मात्र मी आभार व्यक्त करेन जय गावदेव जय हनुमान 40+ क्रिकेट संघ नागावचे आणि या स्पर्धेचे जनक आमचे उत्तमदादा पाटील आणि नानादादा पाटील या दोघांचे आणि पूर्णतः नागाव संघाचे, त्यांच्या टीम कमिटीचे. कारण की आम्हाला समालोचन करण्यासाठी इथे इन्व्हाइट केलं आणि समालोचन करण्याची ही संधी दिली, त्याबद्दल मी पुनश्च आयोजनकर्त्यांचं आणि आमचे मित्र सौरभ पाटील यांचे आभार व्यक्त करतो. तुर्तास मी थांबतो, आपण थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा क्रिकेटचा हा थरार, जिथे आजच्या रजनीतील अंतिम लढाई एका बाजूला टीम आई गावदेवी नारिवली आणि विरोधात आई गावदेवी मुकुंद इलेव्हन बामाली संघ. लक्ष्य 51चं आहे. हे लक्ष्य कशा रीतीने पार होईल खेळाच्या दुसऱ्या सत्रात आवाज ऐकणार आहोत, दैसरचा बुलंद आवाज आमचे परम मित्र सौरभ पाटील यांचा.
नागाव डे नाईटची ही तुम्ही स्पर्धा पाहताय. स्पर्धेचा असा दुसरा दिवस आणि शेवटची मॅच तुमच्या समोर टीम नारिवली त्याला फाईट करतीये बामाली उभारल्या 49 उभारल्या आणि 51चा आता टार्गेट पार करायचं ते बामाली टीमला. सलामीच्या गाडीची जोडी यंदाच्या हंगामामध्ये खूप टच मध्ये असलेला अष्टपैलू कामगिरी करणारा पंकज पावशे आणि त्याच्या जोडीला तुम्ही पाहता हे माहेरघर आहे सूरज भोईरचं, तो देखील आता मैदानामध्ये गेला. सूरज भोईर आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता खऱ्या अर्थानं पंकज पावशाची सलामीची जोडी मैदानामध्ये उतरली आहे. आज बामाली टीमला उतरायच्या आहेत त्या 51 धावा. लक्ष तुम्ही पाहता 51चा 12.75 सरासरी. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम. शोधको क्रिकेट दोन्ही संघांना देऊयात मनपूर्वक शुभेच्छा आमचे लाडके आयोजक त्यांच्याकडनं. पहिलाच बॉल टापिंग स्ट्रोक तुम्ही पाहिला तिथे सिली शॉर्ट लेगला, तोपर्यंत या बॉल वरती धाव मिळतीये. सिंगल केली आहे सुरुवात तुम्ही पाहता. सूरज भोईर साठी पारदर्शी कला आहे प्रोग्राम ग्रुप. खऱ्या अर्थानं प्रोग्राम ग्रुप कडनं सूरजला पारदर्शी कला लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 1500 कॅश प्राइज आमच्याकडे जमा. प्रितेश पाटील प्रोग्राम ग्रुपचे खऱ्या अर्थानं मेंबर आहेत, त्यांच्याकडनं पारदर्शी लागला. हे जीव मित्र आहेत खऱ्या अर्थात, दोस्ती ते दुनियात राजा. तुम्हाला अशीच दोस्ती टिको. तुम्हाला देखील शुभेच्छा. पाठचा खडा लागलाय जरूर. सेलिब्रेशन मोठी विकेट सूरज भोईरची. इथे एक वरती धक्का मात्र लागला पहिला. सूरज निराश विकेटचं पतन. उद्या लगीन झाल्यावर परवा गोव्याला नेईन तुला. उद्या लगीन झाल्यावर थँक्यू. गीत असताना हा गायक सम्राट गीतकार सम्राट आणि खऱ्या अर्थानं एकनाथ भांडे यांचे खूप मोठे फॅन दिसतात. डीजे पम्या खूप संगीत त्यांचं वाजवतात. डीजे पम्या तुमचं देखील खूप स्वागत करू. आमच्या आवाजाची काळजी देखील तेच घेतात खऱ्या अर्थानं. न्यू बॅट्समन डेडा नंबर 3 मैदानामध्ये आकाश झुईकर केला, ज्याला आम्ही नेहमीच सलामीला येताना पाहिलं. तो आता 3ऱ्या क्रमांकावरती. आता खऱ्या अर्थानं संधी आली आकाशकडे या मॅच मध्ये हिरो व्हायचं असेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. सूरज भोईरची विकेट गेली आहे, मात्र तो पहिल्याच बॉलवरती बाद झाला. खऱ्या अर्थात तुम्ही पाहता पहिलं यश प्राप्त केलं गुरुदास भोईरनं. थांबला इटफिटच्या वरच चाला एक्स्ट्रा कव्हरला बॉडी लाईनच्या बाहेर आला हा बॉल. या उत्तरार्धामधला पहिला दमदार चौकार. आता बॅटमन त्याच्यासाठी 1500 रुपयाचे पारितोषिक आलाय. खऱ्या अर्थानं संदीप गोरपेकर, जयदास काटे, आवेश बसकर या 3 मान्यवरांकडनं 1500 रुपये आणि ते कॅश प्राइज तुमच्या बाळाबाईकडे जमा, हे देखील लक्षात घ्या. या जयदासजी काटे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित व्हा. नो बॉल आहे, नो बॉल आहे. लाईन क्रॉस केली आहे खऱ्या अर्थानं. लो बॉल लगेचच घोषित केला आणि तुम्ही पाहता
घोषित केला होता. 9 बॉल अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. 2 एकत्र तुम्ही पाहता. नक्कीच खऱ्या अर्थावर डिसिजन बागी घेतला. तुम्ही पाहता डॉट बॉल आला. षटकातील पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. आता मात्र इथे गोलंदाजी खूप छान आहे. पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला. शिवदाजी पाटील आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. शिवदास शेठ पाटील यांचं स्वागत आपलं देखील मनपूर्वक स्वागत करू. खऱ्या अर्थानं भाऊ आहेत आयोजकांच्या, त्यांचं नाव घेणं गरजेचं. हिट यष्टाना केली जातीय कीच घेतलाय चुंबन फॉर रिचार्ड रिस्टर. विकेटचं बटन दानी गोल. पुत्रांचे कैवारी दिबा पाटील खऱ्या अर्थानं 12.5% तुम्ही पाहता. 5 वेळा आमदार 4 वेळा खासदार असलेलं हे दिबा पाटील जनतेसाठी जडलेलं आहे व्यक्तिमत्व. रायगडच्या मातीनं दिलेलं हे दिबा पाटील. आणि तुम्ही पाहता इंटरनॅशनल एअरपोर्टला दिबांचं नाव बाबा. अग्री कोली कराडी मात्र 18 फडजाती पुन्हा एकदा उतरल्या. जेव्हा जेव्हा अग्री उतरले तेव्हा तेव्हा आग उतरते आणि तो आंदोलन खऱ्या अर्थानं सक्सेस झालं. दिबा पाटील हे नाव इंटरनॅशनल एअरपोर्टला देण्यात आलं आणि खऱ्या अर्थानं हे देखील आपल्यासाठी अगदी समाजासाठी सर्व 18 जातींसाठी खूप महत्वाची बाब आहे. वरच्या बाहेर तुम्ही देखील जाल, तुम्हाला देखील तिकीट दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. याच्यावर मोठी गोष्ट का हे दिबा पाटील हे आंदोलन आहे आणि हे देखील तुम्ही संगीत तुम्ही पाहिलं एकनाथजी माडी यांच्या गायनातून गायलेलं प्रसिद्धी देखील तेवढीच मिळाली आहे. खऱ्यासाठी जनतेचं दामनाला भूमिपुत्रांचा कैवारी दिबाजी पाटील यांना त्रिवार मानाचा मुद्रा देऊयात. जाऊयात मॅचकडे. षटकातील पहिलाच बॉल मोठा लगवायचा होता. 23 तर्रार प्रचंड वेग आणि गोलंदाजीसाठी सज्ज झाला. तुम्ही पाहता निखिल भोईर समोर पंकज थोडा निराश आहे. खऱ्या अर्थानं जी पहिल्या मॅच मध्ये 49ची मॅरेथॉन इनिंगची आता गरज आहे ती मंबाडीच्या प्रेक्षकांना खेळाडूंना आणि ती पंकजला ती येईल कधी आता खऱ्या अर्थानं उतरायचं आहे. त्याला देखील पंकज पाऊस आहे. समोर नारिवली 23 तर्रार निखिल आहे. षटकातील पुढचा बॉल बॅटच्या रडार मध्ये डरखाली फोडली आहे. हे वाघ आहे खऱ्या अर्थानं भामालीचा. पंकज पावशीने ठोकला लॉंग ऑन च्या डोक्यावरनं. षटकार. बक्कासूर अंकित पाटील ना KPL झाली होती. खऱ्या अर्थानं तुम्ही अंकितचा आवाज देखील पब्या डीजे असतील तर लावा लगेचच. अंकितचा आवाज ऐकल्यानंतर कोणाला वाटणार बी नाही की अंकित पाटीलचा आवाज एवढा खरा मामा के मशीम आहे आणि म्हशीचा आवाज एवढा मोठा काढला की तुम्ही ओळखणार पण नाही अंकित पाटीलला. खऱ्या अर्थानं ही वाईज आमच्याकडे आली, तुम्हाला आम्ही पाठवू. आमच्याकडे होती खऱ्या अर्थानं, तुम्हाला पाठवू आम्ही नक्कीच. ती वाईज देखील उद्या लावू आपण खऱ्या अर्थानं. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला. स्कोर तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 11 या आकड्यावरती. शेवटची मॅच आजच्या दिवसातील. विनोद जोशीनं देखील खूप मेहनत घेतली. या गावचे बाचे आहेत खऱ्या अर्थानं ते देखील खूप मेहनत घेत आहेत.
षटकातील पुढचा बॉल क्लिक केला बॉल चला बॉडी लाईनच्या दिशेने वेगाला फिल्डर आला एक केली आहे दुसरीदा प्रयत्न डेंजरला फैकी आली आहे पंकज पोचलाय 2 धावा 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा तुम्ही पाहताय तेरा या आकड्यावरती अजून या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे फ्रंट फूट लावून डान्सिंग डाऊन द ग्राउंड वेगाने चाला गॅप खूप मोठी आहे आणि बॉल 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधनं गोळीच्या रफ्तारनं सीमा पाडून सीमा पार चौकार टीम नागावरती आधारित संगीत तुम्ही पाहता धावपलकावरती धावा 17 अजूनही बॉल शिल्लक असतील ते 13 बॉल मध्ये हव्या 34 ची अजूनही मॅच आहे पंकज खऱ्या अर्थानं पावशी लढतोय आज बामाली गावासाठी लढण्यासाठी सज्ज झाला हार मधून नाहीये नारिवळी टीमला मॅच जिंकणार कोणाच्याकडे लक्ष शॉर्ट बॉल आहे व्हाट अ शॉर्ट बॉल चाला लॉंग लेग बॉडी लाइनच्या दिशेनं 1 टप्पा खेळ हे शेर है बामाली गाव का और रुकने वालों से नहीं है हे भगाने वालों से ठोकलाय चौकार 4 धावा धावपलकावरती 21 पाता बॉल शिल्लक 12 मध्ये बनवायच्या 30 हे षटक या मॅचचं टर्निंग पॉइंट षटक आहे या षटकामध्ये धावा येतील किती विनोद खऱ्या अर्थानं हे षटक मॅचचं टर्निंग पॉइंट येणाऱ्या दोन्ही टीम साठी आणि बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला तुम्ही पाहता करण काठे तिसऱ्या षटकामध्ये सज्ज झाला तिसरा गोलंदाज तुम्ही पाहता करण काठेला 12 बॉल 30 अजूनही गरज आहे 12 चेंडू 30 ची गरज आहे स्ट्राइक ना तुम्ही पाहता पंकजला प्रवीणला पाहता प्रवीण स्ट्राइकला पुन्हा एकदा सज्ज झाला कारण तुम्ही पाहता रिदममध्ये थोडा अडचण पुन्हा एकदा सज्ज झाला त्याच्या समोर प्रवीणला तुम्ही पाहता प्रवीण देखील तेवढाच ताकदीचा गोलंदाज आहे त्याची इनिंग देखील बुरदुल खऱ्या अर्थानं 6-24 4 षटकार लगावले होते प्रवीणनं त्याला कोण विसरलं प्रवीण स्ट्रायकर तेवढाच ताकदीचा मौल्यवान खेळाडू आहे क्षमता असेल त्याच्याकडनं त्यानं इथे मात्र उडालाय त्याचा जेलची शक्यता नाकारता येणार नाहीये पकडलाय जेल रामकृष्णनी विकेटचं बटन पहिल्याच बॉलवरती करण काटेला यश प्रवीण पावशे बा
मध्ये आला तो देखील थंडा झाला असावा, कारण की चांगलं संगीत डीजे पम्याचं कौतुक करू. 12च्या नंतर खऱ्या अर्थानं खूप चांगले संगीत त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल लॉर्ड फुल टॉस तुम्ही पाहता. बॉल मध विकेटला. नवीन फलंदाज तुम्ही पाहता मैदानामध्ये सिद्धू. गिरीशाला उर्फ सिद्धू या नावाने चर्चेत आहे. खऱ्या अर्थानं चर्चा करत होतो. आज सिद्धू दिसलाच नाही. मला वाटलं आज गिरीश नाहीये का टीम मध्ये. खऱ्या अर्थानं गिरीश देखील जबरदस्त फलंदाज आहे. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 22 या आकड्यावरती. 10 बॉल मध्ये 29 हव्यात. 10 चेंडू 29 ची गरज आहे. करण काठे हा षटक मात्र चांगला हटातो. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाला. आत्मविश्वास कॉन्फिडन्स लेवल वाढला असावा करणचा. आणि त्याच्या समोर आता पत्र पंकजला तुम्ही पाहता. पंकज शांत बसेल का. हा बॉल दर्जेदार आहे. अपील स्ट्रॉंग आहे. 2 धावा होतील का. झाल्यात. अपील स्ट्रॉंग झाली आहे. आणि चेक केलं जाईल. लगेचच 2 पंच एकत्र येतील. बॅटचा कडा लागलाय का. खऱ्या अर्थानं लेन चेक केली जाईल. बॉल स्टंप वरती आहे का हे देखील चेक केलं जाईल. या सर्व गोष्टी बॅटचा कडा लागलाय जरूर. आणि खऱ्या अर्थानं या बॉलवरती धावा 2-2 न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहताय 24 या आकड्यावरती. भीम बोय नारिवडी यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये. 6 हॅट्रिकला देखील 1000 रुपये त्यांच्याकडनं. दोन्ही संघांना खऱ्या अर्थानं मनोबल वाढवलं जातं भीम दादा यांच्याकडनं. धावपलकावरती धावा तुम्ही पाहताय 26 धावा. आवाज देखील आता येतो आहे. सासूरवाडी बामाली असावी म्हणून पारसिक बामालसाठी लावलाय भीमदादानं. असंच काहीतरी असावं. नक्कीच आपुलकी आहेत आपल्याच 14 गावातील हे 2 संघ तुम्ही पाहता आमने सामने. टीम बामाली आणि त्यांना फाईट करते. नारिवडी संघ जिंकणार कोण. 8 बॉल 25. मॅच अजून देखील संपली नाहीये. 8 मध्ये 25. पंकज अजूनही आहे. तो कुठल्याही क्षणाला षटकार मारू शकेल ही ताकद आहे. आता गरज आहे. इथे मात्र बॅटचा कडा. बॉल मागे वेगाने चालला. बीट करून बाउंड्री लाईन च्या दिशेनं फिल्डर आहेत. तोपर्यंत तिसरी धाव इथे होईल का. आणि लगेचच पंच तिसऱ्या पंचांकडे जातात. तिसरी धाव झाली आहे का. बॅट राऊंडिंग झाली आहे का. अंकित पाटील लगेचच चेक करतील. लगेच तिसरे पंच श्रीनाथ पाटील आमच्या सोबत आहेत. चेक केला जाईल.
फलंदाज बाद है, विकेट फलंदाजी से। दिखने में हसीन है, बाली उम्र कम सीन है, जब इसे झांक कर देखा मैंने तब अंदर से बिगड़ी हुई मशीन है। तुझं घड्याळ बंद आहे मालू ग मालू, तुझं घड्याळ बंद आहे मालू। षटकातील शेवटचा बॉल, ऑल द कार्पेट बॉल चाला तुम्ही पाहता बॉल लाईनच्या दिशेनं स्ट्राईक। खऱ्या अर्थानं या बॉलवरती धाव घेतली नाहीये आणि षटक क्रमांक संपला, तिसरा 3 षटकांचा खेळ संपला। धावफलकावरती धावा तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 28-12 मध्ये 30 हव्या होता तर 6 मध्ये बनवायच्या धावा विजयासाठी। 6 चेंडू 23 ची गरज आहे। सहा बॉल आणि आता गरज असेल सहा चेंडू 23 ची गरज आहे। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला, पहिल्याच बॉल वरती उडवला बॉल, लॉंग ऑफ चा फिल्डर कडनं झाली चुकी। सौरभ आलाय बॉलिंग ट्रॅक मध्ये, धावा रोखायच्या 23, पहिल्या बॉल वरती 2, आता 5 मध्ये 21 हव्यात। पंकज पावशे विजय करून देईल का, त्याची बाट बोलणं आता गरजेचं आहे। 5 बॉल 21, मोठ्या फटक्यांची गरज आहे। षटकातील पुढचा बॉल, फटका व्यवस्थित आला नाही, बॅट वरती झेलची शक्यता, लॉंग ऑफ चा फिल्डर सोडलाय पुन्हा एकदा। जीवनदान जीवनदान दिलं खऱ्या अर्थानं आणि या धावा 2। दोन स्कोर पुढे चालला स्कोरबोर्ड वरती, जनसंख्या तुम्ही पाहता 32। गणेश कदम जे खांबालपाड्याचे आहेत आणि खऱ्या अर्थानं जर पंकजनं जर मॅच जिंकून दिली तर 23,000। फटका पटच्या रडार मध्ये उडवलाय, बॉल चाललाय, हवाई सफर ठोकलाय, संघर्षाचा षटकात ठोकलं झाला षटकार। त्यांच्या विकेट बॅटिंग करताना असताना 2 गेले, यांचे 4 गेल्यात आणि आता धावा बनवावा लागतील। 3 बॉल
मध्ये 13। अच्छे खिलाड़ी का कैच छोड़ना मतलब दरवाजे पे हरी हुई कुशिया उसको बाहेर जाना, खऱ्या अर्थानं खेळ सोडला पंकज पावशेचा। फटका इट चालला, 8 फीटच्या वरनं 2 होतील का? खऱ्या अर्थानं बॉल हाताला लागला नसताना अंकित 4 गेला असता। फील्डिंग चांगली आहे, मॅच अजून जिवंत ठेवली आहे पंकज पावसे। सबर कितना भी बड़ा आपको खामोशी पे लढना पडेगा आणि खऱ्या अर्थानं आता लढतोय, झगडतोय आपल्या गावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी पंकज। आणि त्याच्या समोर तेवढा चांगला गोलंदाज तुम्ही पाहता सौरभ भोईरला। 2 बॉल मध्ये 11 बनवायच्यात। 2 बॉल 2 षटकार मारावे लागतील। यॉर्कर लाहीनचा बॉल ब्रह्मास्त्र, याच्या पुढे उत्तर नव्हतं पंकजकडे, काहीच उत्तर नव्हतं। बीट केला, निराश आता खऱ्या अर्थानं बामाळीचे प्रेक्षक देखील निराश आहेत, आता निघतात मरतात सोडतात। त्यांना माहिती आहे 1 बॉल 11, एखादा चमत्कार एखादा पराक्रम काही घडू शकतं। असे पराक्रम चमत्कार कमी घडतात आणि घडेल का? खऱ्या अर्थानं 15 चेंडू 35 धावेची एक इनिंग साकारली आहे। खऱ्या अर्थानं पंकज एकटा लढला। सूरज भोईरकडनं अपेक्षा होत्या, सूरजनं स्टार्ट दिला असताना मॅच जिंकली असती, असं काही घडलं नाहीये। सूरज देखील बाद झाला 0 वरती। प्रवीण त्याच्याकडनं अपेक्षा, तो देखील 0 वरती। त्याच्यानंतर आकाश 1 चौकार, तो देखील बाद झाला। त्याच्यानंतर धीरजला तुम्ही पाहता जेव्हा शेवटच्या बॉलवरती षटकार चौकार येतो तोच खऱ्या अर्थानं उत्तरार्धामध्ये माघात पडतोय, तेच देखील घडलं असावं आणि तेच घडलंय। आणि बॉल चाला तुम्ही पाहता बॉडी लाईनच्या दिशेनं आणि हा दुसरा सामना विजयी केलाय तो मात्र टीम नारिवली संघाला। तुम्हाला खूप खूप अभिनंदन। 40+ देखील नारिवली 2 सामने जिंकले आणि आज देखील रेग्युलर देखील नारिवली 2 जिंकले, म्हणजे आज दिवस नारिवलीचा होता आणि काल देखील तसंच घडलं। खऱ्या अर्थानं 2 सामने नावाली 40+ जिंकले आणि 2 सामने रेग्युलर नावाली जिंकली। काल देखील तसंच, आज देखील तसंच झालं, म्हणजे नारिवली नावाली आज नारिवलीचा, काल नावालीचा होता। शुभेच्छा देऊयात आणि नारिवलीला या मॅचचा मन ऑफ द मॅच।